मिलना चाहिए। बीएमसी चुनाव को लेकर तैयारियां जो जोर शोर से शुरू है। आइए जानते हैं कि वार्ड क्रमांक 153 जो आनंद नगर इलाका स्लम क्षेत्र बाहुल्य क्षेत्र है, यहाँ पर तमाम महिलाएं जो जुटी हुई है, इनका मूड क्या है। हमने यहाँ वार्ड क्रमांक 153 मध्ये डॉक्टर माधुरी वाघमोडे पण उभा राहतो, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? सगळ्यांना, कार्यकर्त्यांना सगळ्यांना आणि महिलांना सगळ्यांना जय भीम। आमच्या आनंदनगर मध्ये एवढे नगरसेवक येऊन गेलेत, पण आजूपर्यंत आमच्यासाठी काहीच नाही केलं। दुसरी गोष्ट, एक गली करते दुसरी गली सोडून देते, आणि जेव्हा मतदान आलं ना त्या टायमालाच आमच्या आनंदनगरचा रस्ता त्यांना दिसते। बाकी दुसरी गोष्ट, डॉक्टर वाघमोडे त्यांनी आमच्या आनंदनगरच्या असे लोक आहेत ज्यांच्याकडे पैसा नाही आहे, त्यांना दवा गोळी सगळ्यांना म्हणजे असं आडीनडीला मदत केली। आणि दुसरी गोष्ट, आम्ही जातो ना टायमाला आमच्याकडे पैसे नसेल भरती करायला, कोळेकर हे लोक आहेत ना, पहिले काय करतात, पहिला डिपॉझिट फॉर्म देतात आणि नंतर चला ऍडमिट करून घेतात। आम्ही असं दवाखान्यामध्ये आम्हाला अजूनपर्यंत असं काही नाही, पैसे नसले पण तर कोणी महिन्याला 2 महिन्याला 6 महिन्याला पगारीला पैसे देतात, पण ते इतके दिवस म्हणजे नगरसेवकचं काय नव्हतं। आज झाले 3-4 वर्षापासून ते असं करतात। नगरसेवक ते समजा आता व्हायला लागलेत, आता बसायला लागलेत, तर त्यांनी करायला लागले ते। बोला ना, तुम्ही काय सांगा त्याला तिकट आता? आम्हाला फक्त त्यांना तिकीट भेटलं पाहिजे, आम्हाला नवीन चेहरे नको, बस जरा जुना नवीन चेहरे आम्हाला पाहिजेत, जुने चेहरे नको। इलाक्याची काय काय समस्या आहे तुमच्या? सगळं आहे ते पण आहे, वर करा, इकडे दाखवा जर सर, झोपडपट्टी दाखवा। आजूपर्यंत काही नाही, खाणारे खाल्ले घेणारे गेले, पण आम्ही अजूनच आहेत। अजून आमचे सुना लेका बायका करून आले ना, तर आमचे घरदार सोडून गेले। काऊन? घरात संडास बाथरूम नाही, जागा नाही, झोपायला काही नाही, आमच्या लेकाला घेऊ गेलेत। आता काय करा, कोणाला भांडावा? काय सांगणार? डॉक्टर माधुरी वाघमोडे हे इलेक्शन मध्ये उभा राहणार, त्याच्याबद्दल काय सांगणार? आता ते चांगले आहेत आमच्या संघ, पण त्याने निवडून यावा आणि आमच्या झोपडपट्टीचा विकास करावा हेच म्हणणं। ते डॉक्टर बद्दल काय सांगणार? माधुरी बद्दल डॉक्टर साहेबांनी निवडून यावा, आमच्या कार्यक्रमचं आमचं करावं इथं। काय सांगणार का? डॉक्टर बद्दल तुम्ही ओळखत आहे का? डॉक्टर माधुरी बद्दल काय? हा, ते निवडून यायला पाहिजे, त्याला तिकीट भेटायला पाहिजे, बाकी काय। आनंद नगर मध्ये एवढे लोक राहतात, सगळे तुम्ही पाठीला राहणार का? हा, राहणार, सगळे राहणार पाठीमागं त्याच्या उभं राहणार। काय आता या आनंदनगर मध्ये सगळे कचरा इचून खाणार आहे, कोणी इमर्जन्सी मध्ये कोणाकडे पैसे आहे नाही, तर आम्ही कोण्या टायमाला गेलो दुसऱ्या दवाखान्यात पहिले 50,000 ठेवा, 1 लाख ठेवा डिपॉझिट, तेव्हा आम्ही भरती करतो। सताबीला जाऊ तर 100 चक्रा मारावं लागतात, कोणी आमचा भाग घेत नाही। आणि आता कसं आहे, वाघमोड्याकडे गेलं की ताबडतोब भरती करून घेतोय, जीव गेलेला जीवदान देतोय डॉक्टर। आणि आता तो आला तर चांगलंच होईल, आमचा विकास त्याने केला पाहिजे। आनंदनगर घाटला पब्लिक त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगणार? घाटलाच्या पब्लिक घाटलं पण त्याच आहे, सगळी त्यांची मिली भगत आहे, पण आमच्या इकडे बघितलं का, इकडे का घाटला ना सगळी मिली भगत आहे। आमच्या आनंदनगर मध्ये कोणी दखल घेतली नाहीये। आज आम्ही 100-150 बायका आहेत, पहिले कसे सगळे अडाणी होते, आता कोणी शिकले सवरलेले घरात आहेत, म्हणून सगळ्याला कसं आहे या आल्या डोक्यामध्ये काय बुद्धी, म्हणून आम्हाला कसं वाटतंय त्यांना तिकीट भेटावा आणि तेच निवडून यावा। आम्हाला काही कोणी पैसे दिले नाहीत, आणि ते वाघमोडेने पण आम्हाला पैसे दिले नाहीत का तुम्ही हे माईक मध्ये बोला आणि पैसे घ्या म्हणून। आम्ही सगळे फ्री मध्ये काम करतो, काऊन तर आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे। डॉक्टर आम्हाला डिप्रेशन घेत नाहीत, आमच्या मुलाला नाताला नेलं, निम्या राताला पण माझ्याजवळ पैसा नव्हता, त्यांनी ऍडमिट करून घेतलं होतं। आमचं हे म्हणणं आहे त्यांनी निवडून यावा, त्याला तिकीट मिळावं। आनंदनगरचा कोणी काही नगरसेवकांना काही केलं नाही, 2 गल्ल्या येतात आणि ते आपले फंड घेतात, आमच्या गल्ल्या तशाच पडतात। आणि नाले बघा कशी झाली अवस्था आमच्या याची, पण ते आम्हाला काय करणार, बाथरूम गेलेले ते बंद पाडलेत, तिकडं बाथरूम दे होते आम्हाला ते बंद पाडले, काय करावं, बस झालं। काय सांगा तुम्ही? एवढे महिला आहेत, ते सगळे डॉक्टर बरोबर आहे, काय सांगायचं आता? इथं घराणेशाही चालली, घराणेशाही असल्यामुळं कुठल्याच पब्लिकला काय बोलता येत नाही, आणि घराणेशाही आम्हाला नको आहे। तर त्यामुळं जरा आम्हाला थोडं माहिती पडलं की माधुरी वाघमोडे डॉक्टर यांनी फॉर्म भरला, तर आम्हाला वाटतं की जर त्याला तिकीट जर भेटलं
तर त्या आम्ही निवडून आणू शकतो. त्यांच्या धनगर समाजाचे 13,782 वोटिंग आहे. धनगर समाजाची 13,782 वोटिंग आहे. आमच्या लोकांची 6,467 वोटिंग आहे, म्हणजे ओबीसी वाल्याची आमच्या एरियामधली, म्हणजे पुऱ्या घाटल्यामधली खाली धनगर लोक 13,782 लोक. मग याच्यामध्ये धनगर समाजाचा उमेदवार आरामशीर निवडून येऊ शकतोय. तर सर्व धनगर समाजाला हे लोक आपलं शाहीवाले दाबून ठेवतात, काही देऊन घेऊन सनी दाबून ठेवतात आणि त्यांचा उमेदवार निवडून सनी आणतात. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आमची एवढी बी रिक्वेस्ट आहे की शिंदे साहेबांना हेच विचार करून सनी डॉक्टर वाघमोड्याला तिकीट द्यावं आणि आम्ही त्यांच्या पाठीमागं उभं राहून सनी त्यांना भरघोस मतांना निवडून आणावं. काय सांगणार? बोला. आम्हाला वाटतंय डॉक्टर यावा निवडून, डॉक्टरला तिकीट भेटावा. तुमच्याकडे इकडे येतो काय कधी? तो ये थे हमारे बीच में वार्ड क्रमांक 153 की महिला मंडली, आप देख सकते हैं जो घाटला है चेंबूर विधानसभा क्षेत्र का आता, और कहीं न कहीं जो है जिस तरह से बीएमसी मुंबई महानगर पालिका में महिलाओं का राज आने वाला, तो कहीं न कहीं जो महिलाओं का मानना है इस बार का जो नगर सेवक जो घाटला का हो, एक पढ़ा लिखा हो, एक डॉक्टर हो, इनका मानना है कि जो डॉक्टर परिवार जो वाघमोड़े जो परिवार है कहीं न कहीं गरीबों का मसीहा है। कभी भी जिस तरह से जो महंगा इलाज है, महंगा एजुकेशन है, लेकिन ऐसे समय में कभी अगर मजबूरी बस अगर कोई अस्पताल में जाता है तो कभी भी डॉक्टर ने कभी भी डिपॉजिट या किसी प्रकार का जो फीस नहीं लेते हैं। और उनका और यहाँ के लोगों को, नागरिकों का मानना है कि जब कभी हमें जो पैसा होता है, जो फीस होती है, हम धीरे धीरे जो है वहाँ पे अदा करते हैं। कभी भी उन्होंने प्रेशर नहीं दिया। पूरी तरह से जो आनंद नगर की पब्लिक जो है और वाघमोड़े परिवार की तरफ जो है जुड़ा हुआ है। दिव्य नगरी टीवी के लिए सुभाष गिरी।